माझं नाव मंगेश आहे. मी अमेरिकेमध्ये जॉब करत होतो, परंतु माझं गाव आणि घर महाराष्ट्रात होतं. माझी ही गोष्ट तुमच्या अंगावर काटे आणणारी आहे. मी जेव्हा 5 वर्षाचा होतो, तेव्हा माझी मम्मी आणि पप्पा कार ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या भावाने मला चांगलं शिकून लहानाचं मोठं केलं. आज मी चांगलं शिकून सवरून चांगली नोकरी करत आहे. माझं लग्न 6 महिन्यापूर्वी झालं आहे. माझ्या पत्नीचे नाव प्राजक्ता आहे. मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. माझ्या एका मित्राचं लग्न होतं तेव्हा मी प्राजक्ताला पहिल्यांदा पाहिलं होतं. ती वयाने कमी दिसायला आणि खूप सुंदर होती आणि खूप लाजाळू होती. त्यामुळे मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. माझे आईवडील नसल्यामुळे मी माझ्या मोठ्या भावाला आणि माझ्या वहिनीला तिच्याबद्दल सांगितलं. तेव्हा माझा मोठा भाऊ आणि वहिनी खूप खुश झाले आणि म्हणाले, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. वहिनी म्हणाल्या, मला पण सोबतीला कोणीतरी होईल आणि तुझा पण संसार होऊन जाईल. चला, चांगलं झालं. तुमच्यासाठी मी मुलगी शोधण्याचं माझं संकट टळलं. अमेरिकेवरून मी काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन आलो होतो. मी बाहेर जॉबला असल्यामुळे मी वहिनीला सांगितलं की मला पटकन मुलगी बघून लगेच लग्न करून बाहेर देशात जायचं आहे. कारण की आता कमीत कमी 2 वर्ष इकडे येण्यासाठी मला सुट्टी मिळणार नाही. माझी वहिनी आणि दादा प्राजक्ताच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी गेले. तेव्हा तिचे घरचे लगेच राजी झाले आणि या प्रकारे आमचं लग्न 1 महिन्याच्या आत उरकलं. लग्नाच्या पहिल्या रात्री मी प्राजक्ताला सर्व काही समजून सांगितलं. तिला मी बोललो की माझा मोठा भाऊ माझ्या वडिलांच्या जागी आहे. त्यांनी कायम मला त्यांच्या मुलाप्रमाणे प्रेम दिलं आहे. त्यांनी माझ्या लहान मोठ्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. लग्नाच्या 1 महिन्यानंतर माझ्या सुट्ट्या संपल्या आणि मी एकटा अमेरिकेला निघालो. माझ्या एवढ्या प्रेमळ पत्नीला इथे ठेवून जायची अजिबात इच्छा होत नव्हती, परंतु मला मजबुरीमुळे अजून 2 वर्ष अमेरिकेत काम करायला लागणार होतं. मी अमेरिकेत आल्यानंतर 1 महिना झाला. त्यानंतर जेव्हा आमचं फोनवर बोलणं व्हायचं तेव्हा माझी पत्नी बोलता बोलता खूप रडत असायची. तिला रडताना पाहून माझ्या काळजाचं पाणी व्हायचं. मी तिला विचारलं, प्राजक्ता, काय झालं आहे? तू एवढी का रडत आहेस? ती म्हणाली, तुम्ही इकडे या, माझं मन इथे लागत नाही. मला तुमची खूप आठवण येते. मी तिला समजावत बोललो, वहिनी आणि दादा आहे तुझं ध्यान ठेवायला, तरी पण तू का रडत आहेस? मी येईल लवकरच. एवढं बोललं तरीसुद्धा ती रडतच असायची आणि म्हणायची, तुम्ही घरी लवकर या. मला वाटलं तिला माझी आठवण येत असेल, त्यामुळे ती असं बोलत असेल. मी तिला प्रेमाने समजावलं की मी असं सारखं सारखं तिकडे येणं शक्य नाही आहे. असं जर केलं तर माझी नोकरी जाऊ शकते. माझं बोलणं ऐकून ती शांत झाली. त्यानंतर तिने कधीच मी परत येण्याचा हट्ट केला नाही. नंतर थोड्या दिवसांनी मला असं वाटलं की सर्व काही ठीक झालं आहे, परंतु मला प्राजक्ताची आणि माझ्या घरची खूप आठवण येत होती. त्यामुळे मी विचार केला, थोड्या दिवसांची सुट्टी घेऊन प्राजक्ताला भेटून परत येऊया. म्हणून मी बॉसला सुट्टीचा अर्ज दिला, तर बॉसने लगेच माझ्या सुट्ट्या मंजूर केल्या. मला सर्वांना सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी घरी फोन न करता जाण्याचं ठरवलं. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा प्राजक्ताचा चेहरा पाहून मी सरप्राईज झालो, कारण की ती माझ्याशी असं वागत होती जसे काही मी अचानक आलेलो तिला आवडलं नाही. मी जेव्हा दादाला भेटलो तेव्हा दादाही मला पाहून खुश झाला नाही. उलट तो म्हणाला, तुला असं अचानक यायची काय गरज होती? आणि तुझ्या वार्षिक सुट्ट्यांना तर अजून खूप टाईम होता. मग तू आता कशाला आलास? मला तर वाटलं की माझी पत्नी आणि दादा मला पाहून खूप खुश होतील, पण त्यांच्या अशा वागण्याने मला थोडं विचित्र वाटत होतं. जेव्हा मी वहिनीला आवाज दिला तेव्हा वहिनी घरात नव्हती. मी प्राजक्ताला विचारले तेव्हा ती म्हणाली, वहिनी आजारी असल्यामुळे त्यांच्या माहेरी गेल्या आहेत. हे सर्व ऐकून मला जरा विचित्र वाटत होतं, कारण की वहिनीवर मी खूप प्रेम करत होतो. मी दादाला म्हणालो, मी वहिनीला भेटायला चाललो आहे. तेव्हा त्याने मला थांबवलं आणि म्हणाला, तिने जर तुला पाहिलं तर ती इकडे यायचा हट्ट करेल. ती खूप आजारी आहे, त्यामुळे तिला थोडे दिवस आराम करू दे. जेव्हा नीट होईल तेव्हा मी स्वतः तिला इकडे घेऊन परत येईल. दादाचं बोलणं ऐकून मी थांबलो. आता प्राजक्ता घरातल्या कामांमध्ये खूप बिझी असायची. सर्व कामे करून ती संध्याकाळी रूममध्ये यायची. तेव्हा तिचा मूड ठीक नसायचा. मला आता इकडे येऊन बरेच दिवस झाले होते, परंतु प्राजक्तामध्ये मला खूप फरक जाणवत होता. ती अगोदरसारखी आता राहिली नव्हती. ना ती माझ्याशी नीट बोलत होती आणि अगोदरसारखी ती माझ्याजवळही येत नव्हती. जेव्हा आम्ही बेडरूममध्ये झोपायचो तेव्हा ती सर्व कामे करून यायची आणि डोळे बंद करून झोपून जायची. मला असं वाटायचं की ती माझ्या कोणत्या तरी गोष्टीवर नाराज आहे.
मी तिला विचारण्यासाठी तिच्या खांद्यावर हात टाकून माझ्याकडे तिचं तोंड फिरू लागलो तेव्हा तिने माझा हात झटकला आणि म्हणाली, मला झोप आली आहे, झोपू द्या आणि तुम्हीही झोपा. असं बोलून तिने रूमची लाईट बंद केली. असं बोलून तिने माझी झालेली सर्व इच्छा घालवली. मी गुपचूप पडून विचार करू लागलो. ज्या बायकोसाठी मी माझी नोकरी पणाला लावून आलो आहे त्या बायकोला तर माझी काळजीच दिसत नाहीये. ज्या प्रकारे तिने माझा हात झटकला त्यामुळे माझ्या मनाला खूप ठेच लागली होती. त्यामुळे मी माझी कुशी दुसऱ्या बाजूला करून झोपून गेलो. अर्ध्या रात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा प्राजक्ता माझ्या बाजूला झोपलेली नव्हती. मला वाटलं ती बाथरूमला गेली असेल, परंतु बाथरूम तर बेडरूमला अटॅच होतं. मग ती बाहेर कुठे गेली असेल? मला असं वाटलं की ती माझ्यावर खूप नाराज असल्यामुळे टेरेसला जाऊन बसली असेल. म्हणून मी तिला पाहण्यासाठी रूमच्या बाहेर आलो तर ती मला दादाच्या बेडरूममध्ये जाताना दिसली. एवढ्या रात्री तिचं दादाच्या रूममध्ये काय काम असेल, ते पण वहिनी घरात नसताना? माझ्या मनात आता खूप वेगवेगळे विचार येत होते. परंतु माझ्या पत्नीवर आणि माझ्या दादावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी बाकीच्या गोष्टींचा विचार न करता ती त्या रूममध्ये कशासाठी गेली आहे हे पाहण्यासाठी पुढे निघालो. तेव्हा त्या रूममधून येणाऱ्या आवाजांनी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचारही करू शकत नव्हतो की माझी पत्नी माझ्या पाठीमागे इतकं घाणेरडं काम करत असेल. असं वाटत होतं आत्ता त्यांच्या रूममध्ये जाऊन दोघांना रेड हँड पकडावं. परंतु असं केलं असतं तर आमच्या सर्वांचं नातं कायमचं तुटलं असतं आणि या जगात मी एकटा पडलो असतो. म्हणून मी ठरवलं थोडा धीर धरून आपण काजलच्या तोंडूनच हा सर्व प्रकार बाहेर काढूया. की अर्ध्या रात्री मला सोडून दादाच्या बेडरूममध्ये जाण्याची काय गरज होती? मी परत आमच्या रूममध्ये जाऊन बसलो. थोड्या वेळाने प्राजक्ता रूममध्ये आली तेव्हा मला जागं झालेलं पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. मी तिला विचारलं की एवढ्या रात्री कुठे गेली होती? तेव्हा ती म्हणाली की थोडी गार हवा खाण्यासाठी टेरेसला गेले होते. तिच्या या उत्तराने माझा संशय खऱ्यामध्ये बदलला होता. परंतु माझा दादा असं कसं करू शकतो? मी तर त्याला माझ्या बापाचा दर्जा दिला होता आणि दादा वहिनीवर खूप प्रेम करतो. तो त्याच्या पत्नीला धोका नाही देऊ शकत. तर मग माझी पत्नी आणि दादामध्ये अर्ध्या रात्री काय चाललं होतं, ते पण वहिनी घरी नसताना? आजपर्यंत मी वहिनीला माहेरी जाताना कधीच पाहिलं नव्हतं. हे सर्व पाहता पाहता आता 15 दिवस झाले होते. मला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. परंतु त्याच्या अगोदर माझ्या पत्नीला दादाच्या रूममध्ये जाण्यापासून मला थांबवायचं होतं. त्या दिवशी रात्री प्राजक्ता आरशासमोर उभे राहून मेकअप करत होती आणि मी बेडवर झोपलो होतो. तिला वाटलं की मी झोपलेलो आहे, परंतु मी गुपचूप हे सर्व पाहत होतो. मला हे सर्व पाहून खूप राग येत होता, कारण की ती माझ्यासाठी मेकअप करत नव्हती. मला असं वाटत होतं की माझ्या पत्नीचा हात पकडावा आणि तिला त्या रूममध्ये जाण्यापासून थांबवावं, परंतु माझी मजबुरी होती. मी जर असं केलं तर याचा परिणाम खूप भयानक झाला असता. माझ्या पत्नीचे वय फक्त 20 वर्ष होते. ती एकदम जवान आणि सुंदर होती. मी इकडे आल्यापासून माझ्या पत्नीने मला एक रात्रीसुद्धा जवळ येऊ दिलं नाही. मी रोज रात्री ती जवळ येण्याची वाट पाहत बेडवर पडलेलो असायचो. आज पण जेव्हा रात्रीचे 3 वाजले तेव्हा ती हळूच माझ्या रूममधून दादाच्या रूममध्ये गेली आणि थोड्या वेळाने त्यांच्या रूममधून खूप वेगळे आवाज येऊ लागले. मी माझ्या बेडवर पडून लाचार बनून गुपचूप ते आवाज ऐकत होतो. असं वाटत होतं दादाच्या रूममध्ये जावं आणि तिचा हात पकडून तिला ओढत माझ्या रूममध्ये घेऊन यावं, परंतु माझी मजबुरी होती. मला माझी पत्नी कायमची गमवायची नव्हती. मी तिच्यावर खूप वेड्यासारखं प्रेम करत होतो. त्यामुळे मी अमेरिकेची एवढी चांगली नोकरी सोडून तिच्यापाशी आलो होतो. परंतु मला काय माहीत होतं इथं आल्यावर काय पाहायला भेटणार आहे. मला इथे आल्यावर कळालं की माझी पत्नी माझ्या मोठ्या भावाची गुलाम बनली आहे. हे सर्व पाहून तर मला जगायची इच्छाच उरली नव्हती. हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतं. परंतु एक भाऊ आणि एक पत्नी असल्यामुळे मी हळूहळू सर्व सहन करत होतो. रात्रभर जागरण झाल्यामुळे मी सकाळी उशिरा उठत होतो. प्राजक्ता माझ्या अगोदर उठून घरातील सर्व कामांमध्ये बिझी राहत होती. मागील काही दिवसांपासून आमच्यामध्ये खूप विचित्रपणा चालू होता. मी मला आणि प्राजक्ताला या दलदलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, कारण की अशा पद्धतीने जीवन जगणं आता खूप कठीण झालं होतं. दुसऱ्या दिवशी मी रात्रभर जागण्याचा विचार केला. मी रात्री 2 वाजता मुद्दाम TV लावून हॉलमध्ये बसलो होतो. जसे रात्रीचे 2 वाजले तेव्हा जसा बिना पाण्याचा मासा तडफडतो तशी प्राजक्ता तडफडत होती. ती मी झोपण्याची वाट पाहत होती. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर ती रागाने मला बोलली, अजून किती वेळ लावणार आहात? रूममध्ये जाऊन लाईट बंद करा आणि गुपचूप जाऊन गप्प झोपा. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि TV पाहू लागलो. तेव्हा ती खूप रागाने आली आणि तिने स्वतःच TV आणि लाईट बंद केली. थोडा वेळ ती बेडवर डोळे बंद करून पडली. जसे तिला वाटले मी आता झोपलो आहे
तेव्हा ती सजून सवरून पुन्हा दादाच्या रूममध्ये निघून गेली. मी गुपचूप तिच्या मागे गेलो. दरवाजाच्या वर एक छोटी खिडकी होती. त्यातून मी पाहायचं ठरवलं. मी एक छोटा स्टूल घेऊन त्यावर उभा राहून आतमध्ये पाहू लागलो. तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी पत्नी आणि दादा एकदम जवळ उभे होते आणि दादाच्या हातात एक पेटवलेली मेणबत्ती होती. ती मेणबत्ती त्याने प्राजक्ताच्या हातावर ठेवली. त्याच्यानंतरचं दृश्य पाहून तर माझ्या अंगावर काटाच आला. प्राजक्ता फक्त तेच करत होती जे माझा दादा सांगत होता. त्याने जर तिला टेरेसवरून उडी मारायला सांगितली असती तरी तिने मारायला नकार दिला नसता. हे सर्व काय चालू आहे मला तर काही समजतच नव्हतं. मी गुपचूप माझ्या रूममध्ये गेलो आणि बेडवर तसाच पडून राहिलो. दुसऱ्या दिवशी रात्री मी कुठल्याही परिस्थितीत तिला दादाच्या रूममध्ये जाऊ देणार नव्हतो. रात्री जेव्हा ती तयार होऊन दादाच्या रूमकडे निघाली तेव्हा मी झटकन बेडवरून उठलो. तिचा हात पकडला आणि तिला बोललो, तू आज या रूमच्या बाहेर अजिबात जायचं नाही. ती माझा असा अवतार पाहून शांत बेडवर बसून राहिली. थोड्या वेळाने ती बेडवर लोळू लागली. तिची तब्येत अचानक खूप बिघडली. ती बेशुद्ध अवस्थेत तडफडत होती. तिला पाहून मी खूप घाबरलो आणि जोरात ओरडू लागलो. माझा आवाज ऐकून दादा त्यांच्या रूममधून परत बाहेर आला. तिला पाहून दादा म्हणाला, तिला उचल आणि लवकर माझ्या रूममध्ये नेऊन झोपव. तो असं बोलल्यावर मी दादाला म्हणालो, तिची तब्येत एवढी बिघडली आहे आणि तिला तुझ्या रूममध्ये नेऊन का झोपू? तिला तुमच्या रूममध्ये नाही तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज आहे. त्यावर दादा म्हणाला, हिचा इलाज हॉस्पिटलमध्ये नाही तर माझ्या रूममध्ये आहे. मी जसं सांगत आहे तसं कर. दादा माझ्यावर ओरडल्यावर मी तिला उचलले आणि त्यांच्या रूममध्ये नेऊन हिला झोपवलं. त्यानंतर दादांनी मला रूममधून बाहेर जायला सांगितलं. आता मला खूप काळजी वाटत होती. दादा मला रूममधून बाहेर काढून तिच्यासोबत काय करणार आहे. परंतु थोड्या वेळाने दादाने रूमचा दरवाजा उघडला आणि प्राजक्ता एकदम ठणठणीत रूममधून बाहेर आली. जसे काही झालेच नाही. मी तिला पाहून खूप हैराण आणि खुश होतो. मी विचार केला, दादाने असं काय केलं की ती लगेच नीट झाली. ते दोघे मिळून नक्की काय करत आहेत हे जाणून घेण्यासाठी मी घरातून निघालो आणि माझ्या वहिनीच्या घरी पोहोचलो. कारण की या घरात जे काही चाललं आहे ते फक्त माझ्या वहिनीलाच माहीत आहे. जेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा वाजवला. जेव्हा वहिनीने दरवाजा उघडला आणि मला समोर पाहिलं तेव्हा ती खूप हैराण आणि खुश झाली. मला तिने घराच्या आत बोलावलं. वहिनी बोलल्या की मी तुझी खूप आठवण काढत होते. मी 2 महिन्यांपासून इथं आहे. तुझ्या दादाने मला इथे आणून ठेवलं आणि एकदाही मला पाहण्यासाठी आला नाही. मी म्हणालो, वहिनी तुमची तब्येत तर ठीकठाक आहे. दादाने मला सांगितलं की तुम्ही खूप आजारी आहात. वहिनी माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, मी आजारी नाही तर ते दोघेच आजारी आहेत आणि इलाजाची गरज मला नाही तर त्या दोघांना आहे. मी वहिनीचं बोलणं ऐकून थोडा हैराण झालो. मी तिला बोललो की मला खरं खरं सांगा, इथे काय चालू आहे? मी जेव्हापासून अमेरिकेतून आलो आहे तेव्हापासून प्राजक्ताचं वागणं पाहून मी खूप दुःखी आहे. मला असं वाटतं माझी पत्नी आता माझी राहिलीच नाही. वहिनी तुम्हीच मला आता खरं काय ते सांगा. मला काहीच समजत नाहीये. मी जाऊ तर कुठे जाऊ? मला एवढं टेन्शनमध्ये पाहून वहिनी बोलली, शांत हो, सर्व काही ठीक होईल. आणि तिने मला एक गुपित सांगायला सुरुवात केली. ते गुपित ऐकून माझ्या काळजात धस्स झालं. संपूर्ण शरीर भीतीने थरथर कापू लागलं. मी जो माझ्या पत्नीबद्दल आणि दादाबद्दल विचार केला होता तसं नसून हा विषय खूप वेगळा होता. मला वहिनीकडे आल्यावर कळालं की हे सर्व ठीक होत नाही तर बिघडत चाललं आहे. वहिनी म्हणाली, एक दिवशी रात्री प्राजक्ताने मला अचानक फोन केला होता आणि ती फोनवर खूप रडत होती. ती म्हणाली, दुपारी दादांनी माझ्यावर काहीतरी काळी जादू केली आहे आणि त्यामुळे मला खूप त्रास होत आहे. माझी तब्येत खूप बिघडत आहे. तुझ्या दादाला तुझं लग्न होऊ द्यायचं नव्हतं म्हणून प्राजक्तावर त्यांनी काळी जादू करायला सुरुवात केली. कारण की त्यांना तुला अमेरिकेतच ठेवायचं होतं आणि तू जे पैसे पाठवत होतास त्या पैशाने इकडे प्रॉपर्टी बनवायची होती. त्यांना तुला तुझी फॅमिली बनवून द्यायची नव्हती. जेव्हा तू लग्न झाल्यावर अमेरिकेला परत गेलास तेव्हा मी तुझ्या दादाच्या वाईट हेतूपासून तुझ्या पत्नीला वाचवू शकले नाही आणि तुझ्या दादाने तुझ्या पत्नीला अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्रास द्यायला सुरुवात केली. नंतर तुझ्या पत्नीने खूप सहन केल्यानंतर तुझ्या दादाने तिला त्याच्या काळ्या जादूने तिला वश केले. तुझा दादा अर्ध्या रात्री तिच्यावर काळ्या जादूचे वेगवेगळे प्रयोग करायचा. त्यामुळे प्राजक्ताला खूप त्रास व्हायचा. तिच्या हातावर पेटवलेले कापूर ठेवायचा. तिचा हात भाजायचा. त्यामुळे ती तशी ओरडायची. तुझा दादा तिला एवढा त्रास देत होता तरी पण ती तुझ्या दादाच्या विरोधात कधीच गेली नाही. तुझ्या दादाने तिला जीवनभर गुलाम बनवून घेतले आहे. त्यामुळे तुझी पत्नी अर्ध्या रात्री त्यांच्या रूममध्ये जाते. मी त्यांना अडवायचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी माझं अजिबात ऐकलं नाही
आणि मला इकडे आणून ठेवलं आणि धमकी दिली, तू जर त्या घरात पाऊल ठेवलं तर तुझी पण अशीच अवस्था करेल. तुझा दादा संपत्तीच्या नशेत एवढा धुंद झाला आहे की तो सर्व नाती विसरला आहे. मी तुला एका मांत्रिकाचा पत्ता देते, त्याच्यासोबत मिळून तुझा दादा हे सर्व कृत्य करतो. तू जर त्याला तुझ्या दादापेक्षा जास्त पैसे दिले तर तो तुझ्यासाठी नक्की काम करेल आणि सर्व काही ठीक होईल. वहिनीने सांगितल्याप्रमाणे मी त्या मांत्रिकाला शोधले. त्याने जितके पैसे मागितले तितके पैसे मी त्याला दिले. त्या रात्री मांत्रिक आमच्या घरी आला. त्याने माझ्या पत्नीला बेडला बांधले आणि रात्रभर मंत्रोपचार केला. त्याच्यानंतर माझ्या पत्नीची तब्येत खूप बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. प्राजक्ताला सकाळी जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिची तब्येत एकदम व्यवस्थित होती. तिने मला पाहताच मला मिठी मारली आणि विचारलं, तुम्ही अमेरिकेहून कधी आला? म्हणजे एवढे दिवस माझ्यासोबत होती ती प्राजक्ता नव्हती. मी तिला सहानुभूती देत म्हणालो, रात्रीच आलो, तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सांगितलं नाही. त्यानंतर काही दिवस आमचा संसार एकदम व्यवस्थित चालू झाला. आता आम्हाला दादाच्या रूममधून रात्रभर ओरडण्याचा आवाज येत होता. त्याची काळी जादू त्याच्यावरच फिरली होती. काही दिवसांनी तो ठीक झाला आणि आता त्याने ते सर्व सोडून दिलं होतं. लवकरच त्याला त्याच्या चुक्यांचा पश्चाताप झाला आणि तो माझ्या घरी माझी आणि माझ्या पत्नीची माफी मागण्यासाठी आला. तो म्हणाला, मी तुमच्या दोघांच्या पाया पडून माफी मागतो. प्लीज मला माफ करा. मी पैशांच्या धुंदीत एवढा धुंद झालो होतो की मी सर्व नाती विसरून गेलो. जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती भेटणार नाही. मी दादाला म्हणालो, तू पाया वगैरे पडू नकोस, आम्ही तुला कधीच माफ केला आहे. परंतु आता तुझा रस्ता वेगळा आहे आणि माझा रस्ता वेगळा आहे. आता मी माझी अमेरिकेची नोकरी कायमची सोडली होती. मी माझ्या पत्नीसाठी आणि माझ्यासाठी एक वेगळं घर घेतलं होतं. कधीकधी काही रुपयांसाठी माणूस त्यांची सर्व नातीगोती तोडून टाकतो. आमच्यासोबतही असंच काहीतरी झालं होतं. तुम्ही सुद्धा अशा लालची लोकांना या दुनियेमध्ये पाहिलं असेल. अशा लालची लोकांपुढे त्यांच्या नात्यांना काहीच किंमत नसते. त्यामुळे आपल्या घरच्यांना सोडून बाहेरगावी जाऊन पैसे कमावण्यापेक्षा आपल्या घरच्यांसोबत राहून 2 रुपये कमी कमवा आणि सुखाने खावा. आम्हाला आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे की मी वेळीच अमेरिकेतून आलो म्हणून आज माझी पत्नी जिवंत आहे आणि माझ्या दादालाही त्याच्या चुक्यांचा पश्चाताप झाला आहे आणि आता सर्वांचं सुरळीत चालू आहे. मित्रांनो, आशा करते की ही स्टोरी तुम्हाला खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.